साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने सार्वजनिक ठिकाणच्या उत्सवांवर निर्बंध घातली होती। दिवाळीसारख्या सणामध्ये देखील सार्वजनिक ठिकाणी फटाके न उडविता दिवाळी सण साजरा करावा अशी अपेक्षा शासन स्तरावरून व्यक्त केली जात आहे। त्या अनुषंगाने मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात सार्वजनिक ठिकाणी फटाके न उडवण्याचा निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात आला आहे। त्याच धर्तीवर सोलापुरात देखील फटाकेशिवाय दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा जिल्हा प्रशासन आणि पालिका आयुक्तांनी व्यक्त केली। पण शहरात फटाके न उडवण्याचा आदेश काढला तर स्थानिक विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे। जर शासनाकडून फटाके उडवायचे नाही असा आदेश आल्यास आम्ही आमचे परवाने परत करू। या अटीवर सोलापूर शहर परिसरामध्ये फटाके विक्रेत्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती फटाके विक्रेते संघाचे अध्यक्ष दिलीप भाऊ कोल्हे यांनी दिली। त्यावेळेला प्रथमतः आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली आणि त्यांना सांगितले की साहेब, ऐन फटाक्याच्या दिवाळीच्या 8 दिवस अगोदर जर फटाक्या व्यापाऱ्यांना जर नाकारण्यात आलं तर त्यांनी भरलेला माल हा चुकाशीवरून 1 वर्ष अगोदर पैसे भरून आलेला माल असतो। याप्रमाणे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना संपलेला नाही, परंतु याप्रमाणे आपण शिवजयंती असेल, धम्मचक्र परिवर्तन मिरवणूक असेल, मोहरम असेल व नवरात्राचा पर्वाचा उत्सव असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांनी अटी शासनाने दिले त्याप्रमाणे आम्ही वागलो, सर्व मंडळींनी त्याचं पालन केलं। परंतु ते सांगत असताना 1 महिना अगोदर या सर्व गोष्टीची पूर्वसूचना देऊन आपण सगळ्या मंडळाला सांगितल्यामुळे सगळ्यांनी त्या नियमाचं पालन केलं आहे। परंतु दिवाळी सण 8 दिवस असताना ज्या पद्धतीने नियम अटी केले आहेत ती चुकीचे आहेत। परंतु शासनाने जो निर्णय घेईल त्याला अधीन राहून आम्हाला परवानगी द्या आणि शासनानं जर उद्या जर सांगितलं की फटाक्याला आम्ही बंदी करतो, त्याचे आमचे व्यापार आणि दुकानं आम्ही बंद करू, त्या अटीवरती आम्ही महापौर आयुक्त साहेब या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी त्या चर्चा आणि अटीला अधीन राहून आम्हाला परवानगी आहे। 250 स्टॉल आहेत सगळे, म्हणजे पुंजाल मैदानचं आलं, पूर्व भागात आला, आसाळ मैदान आला, पार्क मैदान आलं, हद्दवाडीतले 3 ठिकाण आहेत, ती गांगीचे तिथं एक आहे, पलीकडच्या ठिकाणी 5 स्टॉल असे आहेत। असे म्हणून साधारण 200 स्टॉल या सोलापूर शहरात फटाके विक्रेत्यांचे आहेत। कोरोना हा गेलेला नाही, तर प्रत्येक स्टॉलधारकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मास्क वापरणे, सॅनिटायझर ठेवणे, ह्या सर्व गोष्टी आपण अंमलात आणाव्या आणि मगच आपला व्यवसाय त्या ठिकाणी थाटावा अशा सूचनाही सर्व स्टॉलधारकांना मी दिलेल्या आहेत।